श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकच्या पंचवटीतील हिरावाडी परिसरात एका नवविवाहितेनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आता धक्कादायक वळण आलंय। नेहा पवार अवघ्या काही महिन्यांपूर्वी संसाराला सुरुवात केलेली ही तरुणी सासरकडच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करत संपवलेल्या आयुष्याची कथा आता जादू टोण्याच्या सावठीखाली गेली। नेहाने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली 7 पानी सुसाईड नोट, जिच्यामुळे पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाची नवी दिशा पकडली। नोटमध्ये छळ, संशय आणि मानसिक त्रासाचा उल्लेख होता। यानंतरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मागणीनुसार जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र खरी खळबळ उडाली ती पोलिसांनी केलेल्या घरझडतीत। मयत नेहाच्या सासरच्या घरी पोलिसांना एका खोलीत नागफणी आकाराचा खिळा, ज्याला स्थानिक भाषेत नागपाश म्हटलं जातं, आणि त्यासोबत बिबा अशा अंधश्रद्धेशी संबंधित वस्तू आढळून आल्या। ही वस्तू नेहाच्या खोलीत बेडच्या बाजूला भिंतीला लावून ठेवलेल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं। आपल्याकडे 27 तारखेला 27/11/2025 ला 587/25 तर सेक्शन 80, 85, 108 याप्रमाणे तसे इतर सेक्शन अशा आपण गुन्हा दाखल केला आहे। तर त्याच्यामध्ये जी मयत महिला आहे नेहा पवार, तर तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती आणि ती सुसाईड नोटच्या आधारे आपला तपास चालू होता, साक्षीदारांचे जबाब। तर त्याच्यामध्ये जे सासरचे लोक आहेत ज्यातले आरोपी 5, तिचा पती संतोष पवार आणि त्याची आई बहिणी, तर या सतत तिला की तू काहीतरी धागादोरे करते, बाहेरून काहीतरी तू जादूटोना करते असं म्हणून तिला टॉर्चर करायची, तिची पर्स वगैरे चेक करायची आणि तिला मानसिक त्रास द्यायची। तर त्या पद्धतीने लिहून ठेवलं आहे आणि तिला ते असं किंवा तिने जादू करू नये किंवा तिने काही त्रास देऊ नये, करणे करू नये म्हणून तिला असं तांत्रिकडनं त्यांनी एक विशिष्ट वस्तू बनवून आणली होती। तर आम्ही हाऊस सर्च घेतला तर त्याच्यामध्ये तिचे काही श्रीधन मिळालं आणि तिच्या रूमची जेव्हा झडती घेतली तर तिथं आम्हाला भिंतीलगत एक बिब्बा आणि त्याला नागाच्या आकाराचा खिळा, नागपाश म्हणतात त्याला, अशी एक तांत्रिकडनं बनवलेली वस्तू मिळून आली। तर सदर वस्तूचा वापर त्या महिलेला मानसिक छळ करण्याकरता, त्याला भीती दाखवण्याकरता सासरच्या लोकांकडनं वापर करण्यात येत होता आणि त्यामुळे ती खूप दबावात होती, तणावात होती। तर त्या आपण वस्तू पंचांसमक्ष सीज केलेली आहे आणि त्यानंतर आपण जादूटोना कलमाची जी कायदे आहेत 2013चा, तर त्याची आपण सेक्शनमध्ये वाढ केलेली आहेत आणि आता इतर आपण साक्षीदार तसेच त्या जादूटोनाचा करण्याचं जे काही प्रकार होता तर त्याच्यामध्ये त्या घरच्यांचा, आरोपींचा काय हेतू होता ती वस्तू आणण्यामागे तर आपण आता तपास करत आहोत। कोणाकडून आणला होता, कुठून आणला होता, काही माहिती मिळाली का? आता प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये आता, तर आपण त्या संबंधित व्यक्तीचा शोध घेतो आपण त्याच्यामध्ये। बाबा आहे का, कोण आहे, काय नेमकं? एक बाबा आहे त्याच्या ओळखीचा, तर आपण तपास करतोय त्याचा डिटेल बघितला आपण त्याच्यामध्ये। म्हणजे नाशिक शहरात आहे का त्या आहे स्थानिकच आहे। प्राथमिक दृष्ट्या या सर्व वस्तूंचा काय नेमका वापर केला जातो किंवा काय अशा कथा आहेत बा याच्यामध्ये? ह्या ज्या जुन्या ज्या रूढी परंपरा आहेत की त्याच्यामध्ये बिब्बा किंवा खिळा जो आहे तर तो एक प्रकारे त्या बिब्बाच्या आतपात ठोकण्यात आला होता। तर त्याच्यामध्ये काही जुन्या ज्या रूढी आहेत किंवा काही चालीरीती असतील किंवा काही त्याच्यामध्ये मानसिक भय दाखवण्याचा प्रकार असेल, कारण बिब्ब्यामध्ये आरपार तो छेदन करणे म्हणजे तो खिळा ठोकण्याने तो नाकाचा करायचा, तो बाजारात कुठे मिळत नाही, तो जो विशिष्ट प्रकारचा जो खेळ आहे तो बाजारात कुठं मिळत नाही, तर त्यांनी कुठून आणलं तर ते आपल्याला तपासाचा भाग आहे सर। याबद्दल एक माहिती अशी की एका मयत नेहा हिच्या सासरकडच्या माणसांनी मांत्रिकाकडून या वस्तू खास करून मागवलेल्या, कारण त्यांना वाटत होतं की नेहा घरात काही करेल, जादूटोना करेल अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून तिच्यावर दबाव आणला जात होता। नेहाच्या कुटुंबाचा आरोप आहे की या सर्व वातावरणामुळे नेहा आतोनात मानसिक तणावाखाली गेली आणि अखेर आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आता जादूटोना विरोधी कायदा, आत्महत्या प्रवृत्त करण्याचं कलम आणि महिलांविरुद्ध अत्याचाराचं कलम वाढवून गुन्हा नोंदवलाय। सध्या पती संतोष पवार, सासू आणि ननंद हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। घटनेचा अधिक तपास पंचवटी पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।